यंदा अतिवृष्टीमुळे खरीपातील जवळपास सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत। थोड्या बहुत भागात जे सोयाबीन, कपाशीचे उत्पादन आले त्याची झडती घटली आहे। त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघालेला नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे। अशातच शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू झाली नसल्यामुळे हाती आलेले थोडे बहुत सोयाबीन सुद्धा खुल्या बाजारात कवडीमोल दराने विकावे लागते। दरम्यान दिवाळीपूर्वी सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचा इशारा किसान ब्रिगेडने सरकारला दिला होता, परंतु इशाऱ्यानंतरही खरेदी केंद्र सुरू करण्याची कोणतीच हालचाल सरकारने केली नसल्याने किसान ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत भाऊबीजेनंतर 24 ऑक्टोबरला सकाळी 11 नंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या, खासदारांच्या घरांना घेराव घालण्याचा आदेश दिलाय। सध्या शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्तेत आहे, मात्र त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची पावले उचलू नयेत। दुर्दैवाने अशी आत्महत्या झालेली असेल तर माझ्याशी संपर्क साधल्यास जेथे जमेल तेथे मी व्यक्तिगत येण्याचा प्रयत्न करेन। गावातील शेतकऱ्यांनी अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे। फडणवीसांनी 2013 मध्ये म्हटल्याप्रमाणे असा मृत्यू हा शासनाने केलेला खून समजून तशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये द्यावी। त्या शेतकऱ्याचे प्रेत हे शासनाचे 2 आणि प्रशासनाचे 2 अशा 4 व्यक्तीच्याच खांद्यावर नेण्याचा आग्रह धरून यंत्रणेला धडा शिकवावा, त्याशिवाय अंत्ययात्रा काढू देऊ नये असे आवाहन प्रकाश पोहरे यांनी केलंय।